नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात अभिवादन. पंतप्रधानांच्या हस्ते आंबेडकरांवरील नाण्याचं अनावरण. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर. मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचं अभिवादन. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात. चेन्नईमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. पंतप्रधानांनी केली मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा. ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्येप्रकरणी 4 नगरसेवकांना 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत भारत मजबूत स्थितीत. दक्षिण आफ्रिकेसमोर 481 धावांचं आव्हान. दुसऱ्या डावातही रहाणेचं शतक. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आज देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसद भवनात डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केलं. उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मान्यवरांनी आंबेडकरांना आदरांजली वाहिली. बौद्ध भिक्खूंच्या प्रार्थनेनं या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकरांवरील 125 आणि 10 रुपये मूल्याच्या नाण्यांचं अनावरण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी आपले विचार मांडले. आमतौर पर सार्वजनिक जीवन में ज्यादातर लोग मृत्यु के पहले ही चिरविदाय हो जाती हैं. कुछ लोगों की मृत्यु के साथ चिरविदाय हो जाती है, लेकिन शायद बहुत कम लोग होते हैं जो मृत्यु के 60 साल के बाद भी जिंदा होते हैं. बाबा साहब आंबेडकर वो मनीषी थे, वो ताकत थे जिन्होंने आज हमें इतना बड़ा सामाजिक दृष्टिकोण दिया, आर्थिक दृष्टिकोण दिया, वैधानिक दृष्टिकोण दिया और एक प्रकार से समाज और राष्ट्र संचालन की जो मूलभूत विधाएं हैं, उन मूलभूत विधाओं के फाउंडेशन में उन्होंने अपनी ताकत जोड़ दी थी. बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि सामाजिक न्याय तसंच सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी आपले विचार मांडले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मान्यवरांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. या संकल्पभूमीवर आज आम्ही हा संकल्प करतो की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या आधारावर राष्ट्राची निर्मिती आणि समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विकास हेच आपल्या संविधानाने अपेक्षित केलं आहे आणि हीच राज्याची जबाबदारी देखील आहे. आणि त्यामुळे हाच संकल्प आम्ही घेतला आहे की समाजातल्या शेवटच्या दलित, वंचित, शोषित, आदिवासी या व्यक्तीपर्यंत विकासाचं जे फळ आहे ते पोचलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे या संकल्पभूमीवर घेतलेला संकल्प पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला मिळेल, हा मला विश्वास आहे. भारतीय संविधानाने ती शक्ती आम्हाला दिलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती शक्ती दिलेली आहे. त्याचा सकारात्मक उपयोग हा आम्ही करणार आहोत.
बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण हिंदुस्थानाचे एक मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे महापुरुष आपल्यामध्ये होऊन गेले हा सर्व भारतीयांसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी सुद्धा अत्यंत अभिमानाचा असा विषय आहे. आणि म्हणून मानबिंदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी या ठिकाणी आदरांजली वाहतो. देशभरातल्या अनुयायांचा ओघ कालपासूनच चैत्यभूमीकडे येऊ लागला आहे. प्रशासनानंही मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी आवश्यक सुविधा आणि चोख व्यवस्था केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमीवर सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसंच सुमारे 6,000 अधिकारी आणि 1,200 पोलीस हवालदार तैनात करण्यात आले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात त्यांनी आपल्यासाठी किती केलं, जिंदगीभर त्यांनी आपल्यासाठी किती वनवास भोगला, त्याच्यासाठी आम्ही इथं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहोत. बाबासाहेबाला श्रद्धांजली वाहण्याकरता आले. बाबासाहेबाचे ऋण आम्हाला फिटनासे झाले. दलित समाज आणि सर्व लोकांसाठी म्हणजे असं एक घडवून ठेवलं आहे की ज्यांना शिक्षण घेता येत नव्हतं, त्यांच्यासाठी ज्यांना वाचता येत नव्हतं, ज्यांना स्वतःचे मान सन्मान हे जे भेटत नव्हते, ते सर्व बाबासाहेबांनी सगळ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. नागपूरमध्ये संविधान चौकातल्या डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, महापौर प्रवीण दटके यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केलं. रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या चौदार तळ्यावर भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. चौदार तळं, क्रांतीस्तंभ आणि डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. नाशिकमध्ये प्रसिद्ध लेणी आणि बौद्ध स्मारकात मेणबत्त्या लावून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. पुणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबादमध्ये आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे क्षमता शांती पदयात्रा काढण्यात आली. यात विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सोलापूरमध्ये विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जळगाव शहरात रेल्वे स्थानक परिसरात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अनुयायांनी अभिवादन केलं. परभणीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. रेल्वे स्थानकासमोर झालेल्या या सभेला बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अमरावती इथं इरविन चौकात असलेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला आज सकाळी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, महापौर रीना नंदा यांच्यासह मान्यवरांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. लातूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकसेवा मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बुद्धवंदना करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात मध्यरात्री भिवंडी आणि कल्याण इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर अनुयायांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून आदरांजली वाहिली. मुंबईत पेट्रोलियम युनिट SCST एम्प्लॉईज असोसिएशन ऑफ इंडियातर्फे मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खेरवाडी तालुका बौद्धाचार्य संघातर्फे काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 59व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रात्री 12 वाजता अभिवादन कार्यक्रम वांद्रे खेरवाडी इथं आयोजित करण्यात आला होता. दूरदर्शनमध्येही डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळाचं आणि फेसबुक पेजचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दादर इथल्या चैत्यभूमीवर करण्यात आलं. महापौर स्नेहल अंबेकर, उपमहापौर अलका केरकर, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि मान्यवरांसह मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की या संकेतस्थळ आणि फेसबुकच्या माध्यमांमुळे सामाजिक न्याय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सामान्य माणसाला मिळायला मदत होणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 59वा महापरिनिर्वाण दिन. या महामानवाला ही मानवंदना. भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले. वंचितांचा, दीनदुबळ्यांचा, गावकुसाबाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगारांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दास्य आणि गुलामगिरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर, युग प्रवर्तक, क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आधी राष्ट्र आणि नंतर समाज आणि मी असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे प्रखर राष्ट्राभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 65 ओलांडलेल्या विशाल, भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची विचारमूल्ये मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वप्न गोजिरे भारत भूचे लोचनात रेखियले. इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले. प्रबुद्ध भारतातल्या जनतेचा मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा या वंदनीय महानायकास शतशः विनम्र अभिवादन. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. प्रथेप्रमाणे आज संध्याकाळी विरोधी पक्षांसमवेत चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान महागाई आणि दुष्काळ हे मुद्दे विरोधी पक्षांकडून उपस्थित होण्याची शक्यता आहे. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून आपल्या मागण्यांसाठी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मोर्चा काढणार असल्याचं काँग्रेसनं आधीच जाहीर केलंय. त्यामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतही सर्व काही आलबेल नाही. त्याचे अधिवेशनावर काही पडसाद उमटतात का, ते मात्र उद्यापासूनच समजू शकेल. असहिष्णुता वादाला राजकीय किनार आहे. मात्र देशात जोवर सर्वोच्च न्यायालय आहे तोवर कोणीही चिंता करण्याचं कारण नाही, असं देशाचे नवे सरन्यायाधीश TS ठाकूर यांनी म्हटलं आहे. ते आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. देशात कायद्याचं राज्य राखण्यासाठी आणि सर्व समुदायांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी देशातली न्यायप्रणाली वचनबद्ध असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि स्थावर मालमत्ता विधेयकाचा राज्यसभेतील येत्या आठवड्याच्या कार्यसूचीत समावेश करण्यात आलाय. कामकाज सल्लागार समितीनं वस्तू आणि सेवा कराला 4 तास तर स्थावर मालमत्ता विधेयकाला 2 तासांचा अवधी मंजूर केला आहे.
भ्रष्टाचारासहित अन्यायाची प्रकरणं उघडकीला आणणाऱ्या समाजातल्या जागल्यांना संरक्षण देणारं व्हिसल ब्लोअर सुधारणा विधेयक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा विधेयक ही विधेयकं देखील येत्या आठवड्यात पटलावर मांडण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. भाववाढ, नेपाळमधली सद्यस्थिती तसंच भारत नेपाळ संबंध हे मुद्देही राज्यसभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे. देशातली दुष्काळी परिस्थिती, भाववाढ या विषयांवर लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. चेन्नईतल्या पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मदत निधीतून सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान पूरग्रस्त चेन्नईतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. चेन्नई विमानतळावरून आज सकाळी पहिल्या एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण घेतलं. येत्या 3 दिवसात तामिळनाडूतल्या मध्य आणि दक्षिण किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या जागतिक तापमानवाढ परिषदेत प्रतिनिधींनी एक मसुदा तयार केला असून त्याला मान्यता देण्यात आली आहे. जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जनात कपात करण्याबाबतच्या या मसुद्यावर उद्या बैठकीत चर्चा होईल. 195 देशांच्या प्रतिनिधींकडे हा 48 पानी मसुदा पाठवण्यात आला आहे. त्यावर आवश्यक ते राजनैतिक निर्णय घेऊन त्यानंतर एक दीर्घकालीन सामंजस्य करार तयार केला जाणार आहे. ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या 4ही नगरसेवकांना ठाणे न्यायालयानं 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी हनुमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण यांना आज सकाळी ठाणे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. रशियन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी जागेची पाहणी करून जागा निश्चित करावी, त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहाय्य करायला तयार आहे, असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रशियातल्या कंपन्यांना केलं आहे. रशियन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी काल मंत्रालयात देसाई यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून उद्योग उभारणीसाठी जमीन, पाणी, वीज यासारख्या पायाभूत सुविधेबरोबरच कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे, असं त्यांनी सांगितलं. रशियन प्रतिनिधींनी यावेळी मोनो मेट्रो रेल्वेच्या बोगी निर्मिती संदर्भातल्या प्रकल्पावर चर्चा केली, तसंच महाराष्ट्रात गुंतवणूक करायला उत्सुक असल्याचं सांगितलं. ॲडव्होकेट अनंत दारवटकर लिखित अद्वितीय छत्रपती श्री संभाजी महाराज खंड 1 ते 5 या ग्रंथाचं प्रकाशन आज कोल्हापुरात झालं. विचारवंत प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. बखरकर मल्हार रामचंद्र चिटणीस यांनी संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडला असून इतिहासकारांनी संभाजी राजांची खरी बाजू मांडायला पाहिजे, असंही ते म्हणाले. इतिहासाचा विपर्यास होत असलेल्या परिस्थितीत संभाजी महाराजांचा ग्रंथ प्रकाशित होत असल्यामुळे नव्या ऐतिहासिक पर्वाला सुरुवात होईल आणि या ग्रंथाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा समग्र इतिहास जनतेसमोर येईल, असं मत प्रबोधन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. या प्रकाशन सोहळ्याला अनेक इतिहासतज्ञ उपस्थित होते. जागतिक मृदा दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात काल जिल्हा मृदा सर्वेक्षण आणि मृद चाचणी कार्यालयातर्फे शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिका देण्यात आल्या. आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अनिल काळे यांच्या हस्ते या आरोग्य पत्रिकेचं वाटप झालं. जिल्हा मृद सर्वेक्षण कार्यालयानं केलेल्या माती परीक्षणात शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी आढळून आल्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हिरवळीचं खत, गांडूळ खत तसंच सेंद्रिय खताचा वापर करण्याचं आवाहन यावेळी शेतकऱ्यांना करण्यात आलं. मुंबई नेहरू सायन्स सेंटर इथं काल एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. सौर व्यवस्थेत पाण्याच्या शोधासाठी नासाची मोहीम या विषयावरील या व्याख्यानात नासा फ्लोरिडा सस्पेड्रांट कॉन्सोर्शियमचे संचालक डॉक्टर जयदीप मुखर्जी यांनी विचार मांडले. सौरमंडलाचा शोध घेण्यासाठी नासा राबवत असलेल्या मोहिमेबद्दल त्यांनी माहिती दिली. शनी, गुरु, युरेनस, नेपच्यून या ग्रहांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे, तसंच या ग्रहांच्या चंद्र आणि कड्यांवरही बर्फ असल्याचं मुखर्जी यांनी सांगितलं. वीटभट्टी, चहाच्या टपऱ्या, हॉटेल आणि बांधकामांच्या ठिकाणी काम करणाऱ्या बालकामगारांना मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्याचं काम कोल्हापुरातली अवनी संस्था करते. अवनीचं हे कार्य ही मोठी देशसेवा आहे, असं डॉक्टर जगन्नाथ वाणी यांनी सांगितलं.
संस्थेच्या 20 वर्षांच्या वाटचालीवर आधारित प्रकाशाची 20 वर्ष या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. संस्थेला मदत करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गेल्या 20 वर्षात या संस्थेनं जवळपास 9,000 बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं आहे. थेंबे थेंबे तळेसाचे ही म्हण यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी खरी करून दाखवली आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी बँक सुरू केली आहे. मुख्याध्यापक सोमनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या या बँकेत 5वी ते 10वीचे विद्यार्थी नियमित पैसे जमा करतात. विद्यार्थ्यांना एक बचतीचं महत्त्व समजलं. कसं काय पालकाकडून जे काही खाऊसाठी पैसे आणतात ते इतरत्र खर्च होऊ नयेत, एक चांगली सवय लागावी, भावी जीवनामध्ये या बचतीचं महत्त्व त्यांना कळेल. 5 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत विद्यार्थी या बँकेत पैसे जमा करतात आणि जेव्हा कुणा विद्यार्थ्याला काही शैक्षणिक साहित्य करायचे असेल तेव्हा तो विद्यार्थी त्याच्या जमा रकमेतून पैसे काढू शकतो. बँकेचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना जेव्हा आपण जे 2-5-10 रुपये खातो ते खाण्यापेक्षा जर आपण साठवून ठेवले तर पुढे आपल्याला आयुष्यात ते कधी कामी पडू शकतात. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचं छायाचित्रासह पासबुक काढण्यात आलं आहे. बँकेचे खजिनदार म्हणून विद्यार्थी रकमेची नोंद ठेवतात आणि दररोज संध्याकाळी सर्व हिशोब मुख्याध्यापकांकडे जमा करतात. हा सर्व व्यवहार विद्यार्थीच पाहत असल्यामुळे या वयातच त्यांना बँकेचे व्यवहार आणि बचतीचं महत्त्वही कळायला लागलं आहे. सध्या या बँकेत 38,500 रुपये जमा झाले आहेत. शिक्षणासोबतच बँकिंग क्षेत्राचं आणि बचतीचं ज्ञान मिळत असल्यामुळे या उपक्रमाचं कौतुक होत आहे. पुण्यात आज 30वी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे आणि मॅरेथॉन समितीचे सदस्य अभय छाजेड यांच्या उपस्थितीत खंडोजी बाबा चौकातून ही स्पर्धा सुरू झाली. पुरुष गटात केनियाचा डॅनियल मुट्टे हा खेळाडू विजयी ठरला. या स्पर्धेत इथिओपियाचा नागरिक वेलो मेनो आबुद्योन हा पहिला, केनियाचा माझमे वोस मेबी दुसरा तर इथिओपियाचा मॅकेशॉन शेजॉय हा तिसऱ्या स्थानी आला. रायपूरमध्ये सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी हुकली. बेल्जियमनं भारताचा 1-0 गोलनं पराभव करत अंतिम फेरी गाठली. बेल्जियमच्या चार्लिसर सेड्रिकनं विजयी गोल झळकावला. आता कांस्य पदकासाठी भारत आणि नेदरलँड यांच्यात सामना होईल तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम यांच्यात लढत होईल. दिल्ली क्रिकेट कसोटीत भारत मजबूत स्थितीत आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 481 धावांची आघाडी घेतली आहे. कालच्या 4 बाद 190 धावसंख्येवरून भारतानं आज खेळायला सुरुवात केली. कोहलीनं 88 तर अजिंक्य रहाणेनं नाबाद शतकी खेळी करत भारताला मजबूत स्थितीत नेलं. रहाणेच्या शतकानंतर भारतानं 5 बाद 267 धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. पहिल्या डावात भारतानं 334 तर दक्षिण आफ्रिकेनं 121 धावा केल्या होत्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 49 धावा झाल्या होत्या. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. क्रीडा आणि हवामानाच्या बातमीनंतर पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात अभिवादन. पंतप्रधानांच्या हस्ते आंबेडकरांवरील नाण्याचं अनावरण. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर. मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचं अभिवादन. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात. चेन्नईमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. पंतप्रधानांनी केली मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा. ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्येप्रकरणी 4 नगरसेवकांना 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत भारत मजबूत स्थितीत. दक्षिण आफ्रिकेसमोर 481 धावांचं आव्हान. दुसऱ्या डावातही रहाणेचं शतक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.